आई तुळजाभवानी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 18 पगड जाती आणि सर्व धर्मीय लोकांना एकत्र घेऊन या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं हातामध्ये ती लेखणी घेणारे आमचे अण्णाभाऊ साठे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाची जननी आपण ज्यांना म्हणतो त्या सावित्रीबाई फुले. आणि आज ज्यांच्या जन्मदिवसासाठी आज या ठिकाणी तुम्ही आम्ही एकत्र जमलोय ते क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले. या सर्व महापुरुषांच्या समोर या ठिकाणी पहिल्यांदा नतमस्तक होतो. खरं पाहायला गेलं तर अनेक जाती धर्माची लोक एकत्र ज्या दिवशी येतात त्या दिवशी खऱ्या अर्थानं तो इतिहास त्या ठिकाणी घडत असतो. जातीपातीच्या तळावरती संधी साधू भाजतात पोळ्या, गरीब विचारी माणसं मेंढरापरी छातीवरती झेलतात गोळ्या. बांधता येतील मस्जिद मंदिर, दुभागलेली मने जुळतील का, विधवा झाल्या माता भगिनी कपाळी कुंकू येईल का. मनामनातील झाडाचे अमृताचे कुंभ व्हावे आणि हरवलेल्या माणुसकीने परत एकदा फुलून यावे. इसवी सन 1800च्या काळातला तो क्षण आहे. जाती धर्माची वाढती असणारी ती एक खतखत आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये ती जाती धर्माचं विष पेरलेलं आहे. 16व्या शतकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे कालखंडानंतर कुठेतरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेशवाई उगवायला लागलेले आणि पेशवाई बरोबर इंग्रजांची गुलामगिरी सुद्धा चालू आहे. त्या इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये सुद्धा कुठेतरी या महाराष्ट्राच्या मातीमधला प्रत्येक घटक जगला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीमधल्या प्रत्येक घटकाच्या हातामध्ये काहीतरी मिळालं पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या पोटामध्ये ते एक स्वाभिमानाचं अन्न गेलं पाहिजे. ही चळवळ ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं उभा राहिली आणि जे महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले त्यांचं नाव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. मित्रांनो, का खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायची? आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत असताना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी होत असताना या महापुरुषांकडून आपण काय शिकलो हा सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी आज मी तुमच्या समोर मांडतोय. खरं पाहायला गेलं तर 1 वर्षाचे असताना सुद्धा ज्यांची आई त्या ठिकाणी त्यांना सोडून जाते ते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं संगोपन जर करायचं असेल तर त्यांच्याच घरातल्या आत्या समोर येतात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना वाढवण्याचं काम करतात. मित्रांनो, तो काळ होता माधव पेशव्यांचा आणि माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये त्यांच्या वाड्यामध्ये जर फुलांची व्यवस्था कोणी करायची तर गोविंदराव गोरे नावाचे एक इसम होते. त्यांनी ती फुलं त्या ठिकाणी पोच करायची. फुलं पोच करता करता पोचवता गोविंदरावांचं नाव, त्यांचं आडनाव गोरे होतं आणि परंतु फुलं देता देता त्यांचं आडनाव तिथून पुढे फुले पडत गेले आणि त्याच गोविंदरावांच्या पोटी जन्माला आले महात्मा ज्योतिबा फुले. 1 वर्षाच्या असताना ज्योतिबांची आई ज्योतिबांना सोडून निघून गेल्या. देव आज्ञा झाली त्यांना. पण एखादा महापुरुष ज्या दिवशी पोरका होत असतो, वाढत असतो, त्या महापुरुषाच्या पाठीमागे भगवंताची कृपा असते, एवढं लक्षात ठेवा. का कशासाठी ज्योतिबा फुलेंनी हा समाज सुधारणेचा वसा आपल्या हातात घेतला याची असंख्य कारण आहेत. महात्मा ज्योतिबा फुले ज्या ठिकाणी वाढत होते, मोठे होत होते, ज्योतिबांचं खरं गाव पाहिलं तर सातारा जिल्ह्यामधलं
नावाचं गाव आहे. पण ज्योतिबांचे आजोबा पुण्यामध्ये स्थायिक झाले आणि आजोबा स्थायिक झाल्यापासून त्या ठिकाणी ज्योतिबांचे वडील गोविंदराव आणि महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या पोटी जन्माला आले. मला वाटतं वयाच्या 6व्या-7व्या वर्षी गोविंदरावानं ज्योतिबांना एका शाळेत पाठवलं. पंतोजी नावाची ती शाळा आहे. पण असंख्य लोकांना वाटायचं मनोवादी वृत्तीची काही लोक त्याच काळात जन्माला आली होती. शिकण्याचा अधिकार दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांना नाही. शिकण्याचा अधिकार जर कुणाला असेल तर तो फक्त आमचा आहे आणि आम्ही शिकलं पाहिजे. ही मनोवृत्ती अनेक लोकांच्या डोक्यामध्ये भरलेली होती. परंतु तरी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले कधीच हरले नाही. आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचा वसा घेत असताना महात्मा ज्योतिबांचं लग्न सावित्री माईशी बरोबर झालं. खरं पाहायला गेलं तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक प्रथा होती. जन्माला येणाऱ्या स्त्रीनं फक्त आणि फक्त चूल आणि मूल बघायचं, याच्या पलीकडे काहीच पाहायचं नाही. परंतु ही गोष्ट कुठंतरी ज्योतिबांना खटकत होती, मनामध्ये खदगत होती त्या गोष्टीची. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचार केला, चुलीच्या समोर बसणारी स्त्री, आपल्या मुलाबाळांचं संगोपन करणारी स्त्री एक दिवशी या महाराष्ट्राचं भविष्य झाले पाहिजे. हा वसा महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतला आणि नुसता घेतला नाही तर तो वसा सत्यामध्ये उतरवला. त्याचं नाव ज्योतिबा फुले. मित्रांनो, खऱ्या अर्थाने एखाद्या स्त्रीला शिकवायचं असेल, एखाद्या मुलीला जर संस्कार आणि संस्कृती देता देता अभ्यासाचे धडे जर द्यायचे असतील तर एखाद्या स्त्रीसाठी पहिल्यांदा आपल्याच पत्नीला शिकवावं लागेल. हा मानस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनामध्ये होता. सुरुवातीला सावित्रीबाईंना ते शिक्षण ज्योतिबा फुलेंनी दिलं आणि सावित्रीबाईंना सांगितलं, म्हणजे सावित्रीबाई, आजपासून तुम्हाला त्या घटकापर्यंत पोहोचायचं आहे. या महाराष्ट्राच्या मनामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये एकच वाक्य आहे की जन्माला येणाऱ्या मुलीनं फक्त चूल आणि मूल पाहावं. हा शब्द जर तुम्हाला कायमचा खोडून टाकायचा असेल तर शिक्षणाचा वसा तुम्हाला घ्यावा लागेल. आणि तो शिक्षणाचा वसा या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरामधल्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला पोहोचवावा लागेल. मित्रांनो, 1848 रोजी पुण्यामधल्या एका बुधवार पेठेमध्ये एका भिडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपली पहिली मुलींची शाळा चालू केली. त्या मुलींच्या शाळेमध्ये 6 विद्यार्थिनी होत्या. 6च मुली पहिल्यांदा शिकायला होत्या. त्यातल्या 4 मुली ब्राह्मण समाजाच्या होत्या, एक मुलगी मातंग समाजाची होती आणि दुसरी मुलगी 6वी मुलगी मराठा समाजाची होती. खरं पाहायला गेलं असंख्य लोकांना वाटायचं आता ज्योतिबा फुलेंनी हातामध्ये घेतलेला वसा जर मोठा झाला, या मुली जर शिक्षण घ्यायला लागल्या तर एक दिवशी आपल्यावरती अशी गोष्ट येईल की या मुलींच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागेल. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रियांचं राज्य येईल. कुठंतरी मायबाप धर्माला ग्लान बोट लागेल. हा शब्द मनामध्ये बाळगलेली लोक महात्मा ज्योतिबा फुलेंची तक्रार घेऊन गोविंदराव फुलेंकडे गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची तक्रार वडिलांपाशी सांगू लागली. गोविंदराव, तुमचा मुलगा आता मुलींना शिक्षण देतोय, एवढंच नाही तर तुमची सून सुद्धा त्याच्यासाठी स्वतःला वाहून घेते. कुठंतरी धर्माच्या विरोधात तुम्ही लोक काम करता. शब्द ऐकला आणि गोविंदरावांनी त्या क्षणाला ज्योतिबांना आणि सावित्रीबाईंना घराच्या बाहेर कपड्यासहित काढलं. पण मित्रांनो, जी माणसं फक्त आणि फक्त समाजासाठी जन्माला येतात त्या माणसांच्या पायामध्ये किती जरी काटे टाकले तर भगवंत त्याचं रूपांतर फुलामध्ये करत असतो, एवढं लक्षात ठेवा. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना बरोबर घेतलं, पण त्या काळात एकही हिंदू
हिंदू त्यांच्यासाठी पुढे आला नाही, तर त्या काळात कोण पुढे असेल तर मुस्लिम धर्माचा एक मनुष्य पुढे आला आणि त्या मुस्लिम धर्माच्या माणसानं ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना राहण्यासाठी त्या ठिकाणी आपलं घर दिलं. सावित्रीबाईंच्या खंडाला खंडा लावून एकही हिंदू पुढे आला नाही, पण काम करण्यासाठी त्याच मुस्लिम धर्माच्या घरातली फातिमा शेख नावाची एक स्त्री सावित्रीबाईंच्या खंड्याला खंडा लावून त्या ठिकाणी शिक्षणाचा वसा लोकांना देत राहिल्या. शिक्षण चालू होतं मित्रांनो. मी तर म्हणतो भारतामधली पहिली शाळा, प्रौढांची साक्षर शाळा जर कोणी काढली असेल तर आमच्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी काढली आणि त्या ठिकाणी लोकांना शिक्षणाचं ज्ञान देऊ लागले. शिक्षण म्हणजे एका वाघिणीचं दूध आहे आणि वाघिणीचं दूध ज्याच्या अंतःकरणामध्ये उतरतो ना मायबाप, तो माणूस कधी स्वतः पुढे स्वतःचा स्वाभिमान विकत नाही. हा शब्द महात्मा ज्योतिबा फुले नंतर जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारतामध्ये जर कोणी पेरला असेल तर त्याचं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. शिक्षण वाघिणीचं दूध आहे नाही आणि जोपर्यंत वाघिणीचं दूध आमच्या पोटात जात नाही तोपर्यंत मायबाप स्वाभिमानांचा कधीच जागू होऊ शकत नाही. कुठेतरी माणसाच्या मनातली भीती निघून गेली पाहिजे. आमचं ध्येय आणि आम्ही याच्यामध्ये बही नावाचा एक शब्द आहे आणि बही नावाचा शब्द जोपर्यंत मनातून निघून जात नाही तोपर्यंत आमचं ध्येय आम्हाला मिळू शकत नाही. ज्याप्रमाणे जन्माला येणारं लहान मूल ते रांगत असतं आणि रांगता रांगता आईनं कुठंतरी स्वयंपाक खोलीमध्ये काम करावं आणि ते रांगणारं मूल एखाद्या अंधाऱ्या खोलीकडे जावं. अंधाऱ्या खोलीकडे जाणारं ते मुलगा आई पाहते आणि मुलाला म्हणते, लेकरा अंधाऱ्यात जाऊ नकोस, तिथं भाऊ असतो म्हणे. पण पोराच्या अंतःकरणामधली ती अश्विता, पोराच्या अंतःकरणामधली ती धडपड पोराला कधी थांबू देत नाही. आई कामामध्ये परत एकदा व्यस्त होते आणि व्यस्त झाल्यावरती ते लेकरू परत अंधाऱ्या खोलीकडे निघतं. आई पाहते, हातातली सगळी कामं टाकते नाही, पळत जाते, त्या लेकराला उचलते, त्या लेकराला कवठाळते आणि आई सांगते, लेकरा अंधारात जायचं नसतं, तिथं भाऊ असतो. त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये एवढं बिंबवते ते पोरग लहानाचं मोठं होतं तरी सुद्धा अंधाराला घाबरतं. मित्रांनो ऐका, आमच्या मुलांना जर भविष्य घडवायचं असेल, आमच्या लेकरांना जर लहानाचं मोठं करायचं असेल, आमच्या लेकरांना जर चांगले संस्कार आणि चांगली संस्कृती द्यायची असेल मित्रांनो, तर संस्कार आणि संस्कृती मायबाप जगाच्या बाजारात कुठं विकत मिळत नाही. एवढं वाक्य माझं लक्षात ठेवा. आपल्या लेकरांना संस्कार आणि संस्कृती जर घ्यायची असेल तर हातामध्ये बाजारची पिशवी घेऊन एखाद्या बाजारात तुम्ही गेला आणि 1 किलो संस्कार आणि 1 किलो संस्कृती जर तुम्ही मागितली तर तुम्हाला कधीच विकत मिळणार नाही. आपल्या लेकरांना संस्कार संस्कृती द्यायची असेल तर आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत दिली जाते. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि म्हणून आजही महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी करत असताना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना या महाराष्ट्राच्या केलं असेल तर सावित्री माई आणि आमच्या रमाबाईंनी केलं. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी राजांना मोठं करण्यासाठी मासाहेब जिजाऊंचा हात आहे. छत्रपती शिवाजी राजे मोठे झाले, सुसंस्कृत झाले, याच्यासाठी आईनं मायबाप त्या ठिकाणी संस्कार राजांवरती दिले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जर शिक्षणाचा पैलू जर पुढे आणण्यासाठी सगळ्यात मोठी मदत कोणी केली असेल तर आमच्या सावित्रीबाईंनी केलं. एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक समाजातली जर एखादी स्त्री शिकली ना तर मायबाप ती स्त्री उद्या कलेक्टर होऊ शकते, ती स्त्री उद्या आदर्श शिक्षिका होऊ शकते, ती स्त्री खऱ्या अर्थानं राष्ट्रपती होऊ शकते, ती स्त्री खऱ्या अर्थानं पंतप्रधान होऊ शकते. मी म्हणतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिकलेली प्रत्येक स्त्री, मग ती शिक्षक असेल, ती आमदार असेल, ती खासदार असेल, ती राष्ट्रपती असेल, ती पंतप्रधान असेल, जर असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या सावित्री
सावित्रीमाईमुळे असेल, एवढं लक्षात ठेवा. आज स्त्री शिक्षिका झाली, आज स्त्री कलेक्टर झाली, पण कलेक्टर होण्यामागं, शिक्षिका होण्यामागं, आमदार होण्यामागं, खासदार होण्यामागं सगळ्यात मोठं श्रेय कुणाचं असेल तर सावित्रीमाईंचं असेल. मायबाप ज्या दिवशी खेडेगावामध्ये शाळा उभा केली, पहिली मुलींची शाळा, अनेक 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 मनोवादी लोक सांगू लागली, एवढा त्रास सावित्रीमाईंना देऊ शकली. सावित्रीमाई ज्या दिवशी घरातून बाहेर पडायच्या ना शिकवण्यासाठी, लोकांवरती शेण टाकायची, लोकांवरती दगड टाकायची, लोकांवरती माती फेकायची, पण डोक्याला लागलेल्या दगडाला रक्त जरी लागलं तर सावित्रीबाई विचार करायच्या, आजच्या या दगडाला लागलेलं रक्त उद्या महाराष्ट्राच्या मातीमधल्या स्त्रीचं भविष्य असेल. आणि ते भविष्य मित्रांनो त्या ठिकाणी घडलं. सावित्रीमाईच्या डोक्याला लागलेल्या दगडाचं रक्त जर पाहिलं मायबाप, तर ते दगडाचं रक्त जर आज कुठंतरी तुम्हाला आणि आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहत नाही. फक्त महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणामध्ये क्रांती नाही, तर समाजामध्ये सगळ्यात मोठी क्रांती केली मित्रांनो. लक्षात, सगळ्यात मोठी क्रांती आहे. सोनार समाजाचा एक मनुष्य आहे, एका धर्मकंटकाच्या कपाळाचा गंध पाहिला आणि तसाच गंध स्वतःच्या कपाळावरती लावला. कपाळावरती गंध लावणं फक्त आमचा अधिकार आहे, देवाचं नाव घेण्याचा अधिकार आमचा आहे. आणि तुम्ही कपाळाला गंध लावू शकत नाही. बहुजनांच्या अंगावरती येणारी माणसं पाहिली आणि त्याच आकाराचा एक साखळीचा एक तार बनवली, ती तार गरम केली आणि त्या सोनाराच्या मुलाच्या कपाळावरती लावली. मित्रांनो, हे पाहिलं आमच्या ज्योतिबा फुलेंनी आणि विचार केला, कुठेतरी माणसामधली माणुसकी जागी करता आली पाहिजे. एखादं चांगलं कार्य करत असताना ज्या दिवशी लोक घराच्या बाहेर पडतात, असंख्य लोक त्याच्या पाठीमागे लागतात, असंख्य लोक त्याच्या रस्त्यामध्ये काठे बनतात, असंख्य लोक त्यांच्या रस्त्यामध्ये काच बनतात, असंख्य लोक त्यांच्या रस्त्यामध्ये विरोध करतात. मित्रांनो, 1856 साली कुठेतरी चांगलं कार्य हातात घेतलं ज्योतिबांनी, पण ते कार्य मोडीत काढायचंय आणि त्याच्यासाठी मनोवाद्यांनी ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी 2 माणसं पाठवली. लक्ष द्या, धोंडीराम कुंभार त्याचं नाव आहे आणि सज्जन रोडे त्याचं नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी आलेले ते 2. ज्योतिबा फुलेंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना फक्त एक प्रश्न विचारला, बाबा हो, समाजाचं कार्य करण्यासाठी, मानवतेचं कार्य करण्यासाठी तो वसा जर आमच्या हातात घेतला असेल तर याच्यामध्ये आमची काही चूक आहे. मित्रांनो, ज्योतिबांना मारायला आलेला माणूस ज्योतिबांच्या संगतीत येतो आणि तो माणूस पंडित बनतो. ही क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंची. आजही तुम्ही इतिहासात पहा, महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र पहा. ज्योतिबांना मारायला आलेला धोंडीराम कुंभार नावाचा माणूस पंडित झाला. पंडित, अरे चांगल्या माणसाच्या सानिध्यात गेल्यावरती माणसाला चांगलं होता येत आणि म्हणून आम्ही चांगल्या माणसाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. कुठंतरी चांगल्या गोष्टीची सुरुवात करता आली पाहिजे, समाज सुधारण्याची सुरुवात करता आली पाहिजे, समाजासाठी जगता आलं पाहिजे. समाजामध्ये दिसणारा प्रत्येक घटक माझा आहे. जाती धर्माचं राजकारण न करता छत्रपती शिवाजी राजानं 18 पगड जातीला एकत्र घेतलं, 12 बलुतेदारांना एकत्र घेतलं आणि या स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी राजांनी. आणि त्या छत्रपती शिवराजांची समाधी जर कोणी शोधण्याचं काम केलं असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. छत्रपती शिवाजी राजांची राजगडावरची समाधी 1867 साली राजगडावरती जाऊन ज्योतिबांनी ती समाधी मला पाहिली आणि त्या समाधीवरती पहिल्यांदा पुष्पवृष्टी कुणी केली असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. लक्ष द्या, पहिल्यांदा 1869 साली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजांची पहिली जयंती साजरी करणारे महापुरुष कोण असतील तर महात्मा ज्योतिबा फुले असतील. पहिली
मित्रांनो, मला वाटतं 40-42 वर्षानंतर आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मला वाटत नाही महात्मांना पाहिलं असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंना पाहिलं नाही समोर, पण तरी सुद्धा त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या कर्माचा ठसा डोळ्यासमोर ठेवून आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं, कार्य केलं. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनेक गोरगरिबांसाठी स्वतःच्या वनामध्ये स्वतःचा हौद रिकामा केला पाण्याचा, तीच क्रांती डोक्यात घेतली आमच्या डॉक्टर बाबासाहेबांनी आणि 14 तळ्याचं आंदोलन करून तो तळ सगळ्यांसाठी खुलं केलं. मित्रांनो, हे कार्य करत असताना, समाजामध्ये जात असताना असंख्य लोक तुम्हाला आम्हाला आढळून येतात, परंतु कुठंतरी न खचता सुरुवात करता आली पाहिजे. संध्याकाळची वेळ, डोंगराच्या पायथ्याला एक जण उभा, त्याच्याकडे पाहिला, प्रश्न केला, दादा कशासाठी थांबलास? त्यानं सांगितलं, महाराज मला त्या डोंगरावरती जायचंय. मग का थांबलास? अंधाराच्या भीतीमुळे मी जाऊ शकत नाही म्हणे. लक्ष द्या, हातातला कंदील त्याच्या हातात दिला. राजा, तुला त्या डोंगरावरती जायचं असेल तर या कंदिलाच्या प्रकाशामध्ये जाऊ शकतोस. रात्र निघून गेली, सकाळ झाली. मी परत एकदा त्या डोंगराच्या पायथ्याशी उभा असणाऱ्या मनुष्याच्या जवळ गेलो. ते कसाच उभा? प्रश्न केला, रे का गेला नाही, जाऊन आलास? त्यानं सांगितलं, महाराज मी गेलोच नाही. म्हणे का गेला नाही? अरे एवढा मोठा अंधार आहे, कसं जावं? कंदील तुझ्या हातात दिलाय ना. त्यानं सांगितलं, कंदिलाचा प्रकाश फक्त माझ्या पावलापुरता पडतोय, पण हा अंधार मात्र भला मोठा आहे. ऐका राजा, तू फक्त सुरुवात जर केली असती ना तर तुझ्या पावला बरोबर या कंदिलाचा प्रकाश सुद्धा चालत गेला असता. फक्त सुरुवात करायचं काम तुझं होत. एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात करता आली पाहिजे. समाजाचं कार्य हातात घेता आलं पाहिजे. समाजाची बांधिलकी हातात घेता आली पाहिजे. पण आम्हाला कळत नाही. आमच्यातला मीपणा, आमच्यातला गर्व, आमच्यातला अहंकार माणसाला कधी मोठा होऊन देत नाही. मित्रांनो, कधीच होऊन देत नाही, कधीच. महात्मा ज्योतिबा फुले चांगलं कार्य करण्यासाठी उतरले. ऐका, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर खऱ्या अर्थानं पाहिलं असेल, एखादी विधवा महिला असेल, जिच्या कपाळाचं कुंकू पुसलेलं असेल, जिचा पती वारलेला असेल, जिचा पती सोडून गेलेला असेल, त्या विधवा महिलेसाठी सुरुवातीला आपल्याच वाड्यावरती महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर बाळाला जन्म द्यायचा असेल तर आमच्या वाड्यात येऊन जन्म द्या. का? तर ती स्त्री सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे आणि तिच्या पोटी येणारं संतान सुद्धा सुरक्षित राहिलं पाहिजे. मित्रांनो, सावित्रीबाईंच्या पोटी संतान नाही झालं, पण त्याच काळामध्ये 1867 साली एका ब्राह्मण समाजाची काशीबाई नावाची विधवा स्त्री महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्यात आल्या आणि काशीबाईंच्या पोटी त्या ठिकाणी एक संतान जन्माला आलं. आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना सांगतात, सावित्री, आपल्या पोटी जर लेकरू नसेल तर आजपासून हे लेकरू आपलं आहे समज. मित्रांनो, दत्तक घेतलेल्या लेकराचं नाव यशवंत ठेवलं. नुसतं नाव ठेवलं नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावरती यशवंत नावाचा मुलगा डॉक्टर केला महात्मा ज्योतिबा फुलेंनी. डॉक्टर यशवंत त्याचं नाव ठेवलं. समाजाचं कार्य करण्यासाठी त्याला पुढे आणलं. मित्रांनो, कुठंतरी आम्हाला सुद्धा ते कार्य करता आलं पाहिजे. इसवी सन 1800च्या काळामध्ये एखादी महिला जर विधवा झाली तर सती जाण्याची प्रथा होती. परंतु सती जाण्यापूर्वी त्या महिलेला विद्रूप केलं जायचं. विद्रूप करण्यासाठी त्या महिलेच्या डोक्याचे केस काढले जायचे, तिच्या अंगावरती पांढरी साडी घातली जायची. हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1856 साली या महाराष्ट्रामधल्या नाभिक संघटनेची मायबाप चळवळ उभा केली आणि प्रत्येक नाभिक संघटनेच्या माणसापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले पोहोचले आणि त्यांना एक संदेश दिला, बाबा हो, स्त्री म्हणजे खऱ्या अर्थाने एक दैवत आहे. त्या स्त्रीला तुम्ही आणि सन्मान दिला पाहिजे.
ही चळवळ महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळी सुरू केली. 1856 साली मित्रांनो, कुठंतरी स्त्रियांसाठी स्वाभिमान दिला पाहिजे, कुठंतरी स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट दिली पाहिजे, कुठंतरी स्त्रियांसाठी एक रस्ता मोकळा करून दिला पाहिजे की ज्याच्यातून समाज घडला पाहिजे. मित्रांनो, आमच्या घरामध्ये जर आमचा मुलगा कर्तृत्ववान बनवायचा असेल तो सुरुवातीच्या आई बापापासून झाली पाहिजे. मित्रांनो, 10 वर्षाचा पोरगा ज्या दिवशी टपरीवरती विमान खायला जातो, टपरीवाला त्या 10 वर्षाच्या 10वीतल्या पोराला प्रश्न विचारतो, कितवीत आहे? ते पोरग म्हणतं मी 10वीत आहे. टपरीवाला सांगतो, अरे 10वीत असून विमान खातो? ते पोरग म्हणतो, खातो. ते खातो काय तुझ्या बापाची खातो का म्हणे. लक्ष द्या, ते टपरीवाला विमानची पुडी काढून त्या 10वीच्या हातातल्या पोराच्या हातात देतो. टपरीवाल्याने दिलेली विमलची पुडी फोडायचं काम ते पोरग करतं आणि फोडता फोडता त्या टपरीवाल्याला प्रश्न करतो, दादा तूच काय? पण मी माझ्या बापाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. आणि पुडी फोडता फोडता तितक्यात त्या मुलाचा बाप समोरून येतो. ते 10वीतलं पोरग पुडी अशी पाठीमागं लपवत. बाप निघून गेल्यावरती टपरीवाला हसताना त्याला प्रश्न करतो, का रे बाबा, 5 मिनिटापूर्वी सांगत होता बापाच्या बापाला घाबरत नाही, पण बाप बघितल्यावरती पुढे का लपवली? त्या प्रश्नाचं उत्तर तो पोरगा देतो, दादा बापाला घाबरतो म्हणून लपवली नाही, तर ही पुडी पाहिली असती तर बापानं आरती मागितली असती म्हणून लपवली. महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी राजाचा विचार, महाराष्ट्राच्या मातीला राजमाता अहिल्यादेवींचा विचार, महाराष्ट्राच्या मातीला डॉक्टर बाबासाहेबांचा विचार, महाराष्ट्राच्या मातीला आमच्या अण्णा भाऊंचा विचार, महाराष्ट्राच्या मातीला अशा अनेक महापुरुषांचा विचार असून सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संस्कार आणि संस्कृतीचे धडे आज आम्हाला पाहायला मिळत नाहीत. मित्रांनो, आणि म्हणून माझा मुलगा या महाराष्ट्राचं भविष्य जर करायचं असेल, माझ्या मुलाच्या हातामध्ये परत एकदा क्रांती घ्यायची असेल, क्रांती घडवायची असेल, माझ्या मुलाला परत एकदा समाजासाठी जगता आलं पाहिजे, हे जर करायचं असेल तर कुठंतरी महात्मा ज्योतिबा फुलेंकडं फक्त इतिहासाचं पान पाहून बघू नका, तर माझ्या ज्योतिबांकडे एक विचार म्हणून पाहण्याचं काम करा. महात्मा ज्योतिबा फुले एक विचार आहे. कशाचा विचार? तर या महाराष्ट्रामधल्या समाजसेवेचा विचार. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे एक विचार आहे. कशाचा विचार? तर या महाराष्ट्रामधल्या गोरगरिबांचा विचार. महात्मा ज्योतिबा फुले एक विचार आहे. कशाचा विचार? तर एखाद्या स्त्रीनं आपल्या हातामध्ये आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं, तो विचार. मित्रांनो, घरामधली एखादी स्त्री शिकली तर अख्खं घर शिकतं हे महात्मा ज्योतिबा फुलेंना माहित होत. फक्त चूल आणि मूल जमत नाही. आजगेच्या प्रतिभाताई पाटील या भारताच्या राष्ट्रपती होतात, याचं कारण एकच आहे की कुठंतरी ती संस्कार आणि ती संस्कृती आणि ते धडे महात्मा ज्योतिबा फुले आणि आमच्या सावित्रीमाईंनी प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम केलं. मित्र, आणि म्हणून महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना, महापुरुषांना आपला करत असताना कुठंतरी इतिहासाची पानं पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यांचं चरित्र पाहणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र मायबाप आजही तुम्ही वाचायला घ्या. महात्मा ज्योतिबांनी 3 पुस्तकं लिहिली मायबाप. पहिलं पुस्तक असं आहे, शेतकऱ्यांचा असूड आहे, गुलामगिरी. नवे तर छत्रपती शिवाजी राजांवरती पोवाडा लिहिणारे पहिले महापुरुष कोण असतील तर ज्योतिबा फुले एक. मित्र, 1100 ओळीचा पोवाडा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा लिहिला ज्योतिबांनी. 1100 ओळींचा छत्रपती शिवराजांचं चरित्र खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंनी या महाराष्ट्राच्या मातेला द्यायचं काम केलं. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं एवढा मोठा महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येत असेल तर मायबाप आपला जात, आपली धर्म, आपल्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवून हे असे महापुरुष आपले करता आले पाहिजे. त्याला मानवता धर्म म्हणतात. लक्ष द्या, मी अमोघ जातीचा, मी अमोघ धर्माचा. या महाराष्ट्राच्या मातीची एक गफलत झाली मित्रांनो. ज्या महाराष्ट्राच्या मातींना महापुरुषांनी चांगले विचार दिले, आजकाल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सत्तेसाठी,
सत्तेसाठी, संपत्तीसाठी, नव्हे नव्हे तर अनेक गोष्टीसाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाती धर्माचं बीड कालवलं जातंय, जाती धर्माचं विष फुलवलं जातंय. आणि म्हणून मित्रांनो, हे जाती धर्माचं विष जर खऱ्या अर्थानं मुळापासून बाहेर काढायचं असेल तर आम्हाला छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र महत्वाचं आहे. हे जाती धर्माचं विष जर बाजूला काढायचं असेल तर आम्हाला महात्मा ज्योतिराव फुलेंचं चरित्र महत्वाचं आहे. हे जाती धर्माचं बीज जर बाजूला काढायचं असेल तर राजमाता अहिल्या देवींचं चरित्र महत्वाचं आहे. हे जाती धर्माचं बीज जर बाजूला काढायचं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र तेवढंच महत्वाचं आहे. या जाती धर्माचं बीज जर डोक्यातून बाजूला काढायचं असेल तर आमच्या अण्णाभाऊ साठेंचं चरित्र सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राची ओळख आजही तुम्ही मिळतो. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र म्हणतो. पण छत्रपती शिवाजी राजांचे विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार जोपर्यंत प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये रुजत नाहीत मित्रहो, तोपर्यंत त्यांच्या मनातला महाराष्ट्र कधीच घडू शकत नाही. हे वाक्य माझं तेवढं लक्षात ठेवा. हे वाक्य माझं लक्षात ठेवा. जर छत्रपती शिवाजी राजे घडवायचे असतील तर माँसाहेब जन्माला आल्या पाहिजेत. जर महात्मा ज्योतिबा फुले घडवायचे असतील तर कुठंतरी महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार जन्माला आले पाहिजेत. खरं पाहायला गेलं मित्रांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक घरामध्ये जर महापुरुष घडत गेला, महाराष्ट्राच्या मातीला प्रत्येक वेळेस एक महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीला भगवंताने दिला. पण त्याच्या पाठीमागे एका स्त्रीची फार मोठी ताकद आहे. शिवाजीराजे घडले माँसाहेबांमुळे. महात्मा ज्योतिबा फुलेंना चांगला रस्ता मायबाप, समाजाचा रस्ता नव्हे तर आद्य क्रांतीचा रस्ता मिळत असताना माझ्या सावित्रीमाईंचा